पावट्या भाताचा व्हिडिओ सगळ्यांना फार आवडला, छान व्हायरल झाला. पण त्यावरून सातारकर थोडेसे नाराज झाले, कारण त्यामध्ये मी सांगली, कोल्हापूर आणि मिरजकर यांना पावटा भात आवडतो असं बोललेले. त्यावरून भरभरून कमेंट्स आल्या सातारकरांच्या की ताई तुम्ही आम्हाला विसरलात. चला आज मग सुरुवात सातारकरांकडूनच करूयात. सातारा, कोल्हापूर, कराड, सांगली, आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जिथे जिथे पावट्या खातात तिथे तिथे याला काय म्हणतात कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि आज आपण पावट्याची मस्त झणझणीत अशी सुक्की उसळ बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी पावटा सोलून घ्यायचा आणि छान असा डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचा. जितका छान भाजाल तितकं छान पावटा लवकर शिजतो. बघू शकता अशा पद्धतीने भाजून घ्यायचा. आता तेलामध्ये जिऱ्याची आणि लसणाची फोडणी करून घ्यायची. त्यानंतर कांदा लसूण चटणी, धना पावडर, मीठ आणि भाजलेले पावटे टाकून घ्यायचे. टोमॅटो टाकून घ्यायचे आणि छान असं सगळं मिक्स करून टोमॅटो शिजवून घ्यायचं. त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडासा गरम पाण्याचा हापका टाकून घ्यायचा आणि मिक्स करून झाकून मंद गॅसवरती 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. मस्त तयार आहे झणझणीत अशी पावट्याची उसळ. तुमच्याकडे अशाच पद्धतीने बनवतात का थोडी वेगळी पद्धत वापरतात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो